तोंडात टाकताच विरघळणारे असे हे बिना पाकाचे 1 किलो प्रमाणात रवा लाडू। तर तुम्हाला यामध्ये मी स्टेप बाय स्टेप सविस्तर रेसिपी सांगणार आहे। तर बिना पाकाचे लाडू एकदम सोप्या पद्धतीने मऊसूद, अगदी पेढ्यांसारखे तोंडात टाकताच विरघळणारे आणि वळायला सुद्धा अतिशय सोपे, अगदी एका हाताने वळता येईल ना इतके सोप्या पद्धतीने बनवूया। तर या ठिकाणी मी एक कढई तापवायला ठेवलेली आहे। कढई जी आहे जाडबुडाची घ्यायची, जेणेकरून आपला रवा जो आहे तळाला करपला वगैरे जाणार नाही। त्यानंतर 1 वाटी साजूक तूप घेतलेलं आहे। आपल्या घरामध्ये जी नेहमी वाटी वापरतो आपण त्याच वाटीने घेतलेलं आहे। अगोदरच जास्त तूप न घालता 1च वाटी घालायचं, नंतर आपण थोडंसं परत घालणार आहोत। त्यानंतर 1 किलो प्रमाणात बारीक रवा घेतलेला आहे। इथे मी जाड रवा घ्यायचा नाही, नाहीतर काय होतं मग लाडू वळताना अजिबात लाडू जे आहेत व्यवस्थित वळले जात नाहीत। त्यासाठी ते बारीक रवा जो आहे 1 किलो घेतला। तूप जे आहे हलकंसं कोमट झालं की लगेचच रवा घालून द्यायचा। अजिबात असं कडकडीत वगैरे गरम इतकं आपल्याला तूप जे आहे करायचं नाही। त्यानंतर गॅसची फ्लेम जी आहे मंद ते मीडियम, म्हणजे काय तर कमी ते मीडियम जे आहे गॅसची फ्लेम ठेवून हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। आता रवा भाजताना काळजी घ्यायची की रवा मध्ये अजिबात सोडून द्यायचा नाही, नाहीतर मग तळाला करपला जाऊ शकतो। कारण रवा जो आहे खूप पटकन भाजला जातो आणि आपल्याला रव्याचा रंग न बदलू देता तसंच तसा आपले लाडू अगदी पांढरे शुभ्र येईल ना, तर त्यासाठी काय करायचं, रवा जो आहे मंद आचेवर भाजून घ्यायचा आणि रव्याचा रंग न बदलू देता, म्हणजे काय तर एकसारखा रवा जो आहे खालीवर करत राहायचा, म्हणजे जेणेकरून आपला रवा जो आहे तळाला लागला जाणार नाही किंवा मग रंग सुद्धा बदलणार नाही। आपल्याला रव्यातला कच्चापणा तर काढून घ्यायचा आहे, पण रव्याचा रंग जो आहे अजिबात बदलता कामा नये। साधारण हा रवा भाजण्यासाठी 10 ते 12 मिनिटं लागतात मंद आचेवर। अजिबात घाई न करता व्यवस्थित असा हा रवा भाजून घ्यायचा, जेणेकरून आपले लाडू जे आहेत भरपूर काळ जे आहे टिकले जातात। साधारण महिना 1.5 महिना तरी लाडू हे टिकले जातात आणि बिना पाकाचे असल्यामुळे झटपट तयार सुद्धा होतात। हे बघा अशा पद्धतीने आता पहिल्यापेक्षा रवा जो आहे छान असा मोकळा झालेला आहे आणि सुवास सुद्धा छान पद्धतीने दरवळला जात आहे। साधारण 8 ते 9 मिनिटं झालेले आहे, रवा भाजून घेत आहे। अजून साधारण 1-2 मिनिट जो आहे आपण रवा भाजून घेऊया, म्हणजे त्यामध्ये जो काही कच्चापणा असेल तो सुद्धा निघून जाईल। तर तुम्ही पाहू शकता पहिल्या रव्यामध्ये आणि आत्ताच्या रव्यामध्ये, म्हणजे ज्यावेळेस आपण भाजायला टाकलेला होता त्यामध्ये आणि या रव्यामध्ये भरपूर फरक झालेला आहे। म्हणजेच काय तर रंग तर बदलला नाहीये, पण रवा छान पद्धतीने भाजला गेलाय। तर इतकाच अशा पद्धतीने रवा भाजून घ्यायचा। त्यानंतर गॅस जो आहे बंद करून घ्यायचा। तर इथे 1 किलो रव्यासाठी 750 ग्रॅम पिठी साखर जी आहे इथे मी घेतलेली आहे। हवं तर तुम्ही मिक्सरला दळून सुद्धा घेऊ शकता, फक्त चाळणीने चाळून घ्या, जेणेकरून साखरेचे जे काही खडे असतील ते अजिबात यामध्ये राहणार नाही। या ठिकाणी गॅस बंद करून घ्यायचा। त्यानंतर साखर जी आहे रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायची। आता गॅस कशासाठी बंद करायचा, जर आपण चालू गॅसमध्ये रव्यामध्ये साखर मिक्स केली तर साखर जे आहे थोडंसं पाणी जे आहे सोडू शकते आणि त्यामुळे आपले लाडू चिवट होऊ शकतात। त्यामुळे काय करायचं, गॅसची फ्लेम बंद करून पिठी साखर जी आहे घालायची आणि व्यवस्थित अशी रव्यामध्ये पिठी साखर मिक्स करून घ्यायची। तर हे बघा सगळीकडे व्यवस्थित अशी ही पिठी साखर जी आहे मिक्स करून घेतलेली आहे आणि रव्यामध्ये पिठी साखर छान पद्धतीने मिक्स सुद्धा झालेली आहे। आता अशाच पद्धतीने सगळी पिठी साखर व्यवस्थित मिक्स करून घेतली। 1 किलो प्रमाणासाठी 750 ग्रॅम पिठी साखर एकदम परफेक्ट प्रमाण आहे। डोळे झाकून सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता। तर रंग पहा, परत पांढरा शुभ्र जो आहे रंग झालेला आहे। म्हणजेच काय तर रवा आपण भाजला होता त्यावेळेस थोडासा हलका रंग जो आहे बदललेला होता, पण जशीच आपण यामध्ये पिठी साखर घातली तर परत असा पांढरा शुभ्र जो आहे आपल्या सारणाचा रंग तयार झालेला आहे। आता याला जे आहे आपण झाकण देऊन साधारण अर्धा तास असं सोडून देऊया। याने काय होतं, रवा छान पद्धतीने मुरला जातो, साखर रवा व्यवस्थित मिक्स सुद्धा होतं आणि हे जे कडकडीत सारण आहे ते छान पद्धतीने थंड सुद्धा होतं। आता थंड किती करायचं तर हलकसं कोमट हाताला सोसेल असं ठेवायचं आणि अर्धा तासच जे आहे आपण याला रेस्ट द्यायची, यापेक्षा जास्त नको। आणि त्यानंतर अर्धा तास झालं की झाकण काढून पाहिलं, परत एकदा खालीवर करून घेतलं। त्यानंतर एक मिक्सरचं जार घ्यायचं,
त्यामध्ये साधारण 2-3 चमचे मोठे सारण घालून घ्यायचं. एका वेळेस आपल्याला मिक्सरला फिरवायचंय त्याला थोडंसं पल्स मोडवर, जेणेकरून जी काही साखर आणि रवा वेगळा वेगळा राहिला असेल तर तो सुद्धा छान पद्धतीने मिक्स होईल. त्यानंतर एक पळी जी आहे यामध्ये तूप घातलं, साजूक तूप, नॉर्मल टेम्परेचरचंच घातलं, गरम वगैरे काही केलं नाही. एक पळी तूप म्हणजे आपले जे पोह्याचे चमचे असतात त्याने 4 चमचे जे आहे यामध्ये तूप घालून याला पल्स मोडवर 2-3 वेळेस चालू बंद करत अशाच पद्धतीने सर्व सारण जे आहे मिक्सरला फिरून घेतलं. त्यानंतर अर्धा चमचा वेलची पावडर, थोडेसे ड्रायफ्रूट, येथे मी पिस्ते आणि बदामाचे काप जे आहे करून घेतलेले होते. तुम्हाला आणखीन काही ड्रायफ्रूट ऍड करायचे असतील तर करू शकता, काजू जसे की किसमिस वगैरे. त्यानंतर व्यवस्थित असं मिक्स केलं आणि छोटे छोटे लाडू जे आहे सर्व ओळून घेतले. आता तुम्हाला जर इथे वाटत असेल की खूपच कोरडं सारण आहे, लाडू वळता येत नाहीये, तर थोडंसं तूप जे आहे गरम करून घालू शकता. तर एकूण 1 किलो प्रमाणामध्ये 47 लाडू जे आहेत तयार झालेले आहे. आता लाडू छोटे मोठे जर बनवले तर कमी जास्त प्रमाण सुद्धा होऊ शकतं, पण अगदी पांढरे शुभ्र मऊसूत पेढ्यासारखे तोंडात टाकताच बिरघडणारे आणि भरपूर काळ टिकणारे लाडू तयार झाले. चला मग, रवा लाडू रेसिपी आवडली असेल तर चॅनलला प्लीज 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 सबस्क्राईब करा, रेसिपी लाईक सुद्धा करा आणि ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा. चला मग भेटूया परत अशाच एका रेसिपी सोबत, आणि महत्त्वाचं म्हणजे सोप्या पद्धतीने आणि सोप्या भाषेत सविस्तर रेसिपी.